नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये ईशू आणि अर्णव आता देवाची आरती वगैरे काही झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती अर्णव आपल्या हाताने आता सर्वांना द्यायला येतो। प्रथम तो आजीसमोर येतो तर आजी खुश होऊन अगदी मनोभावाने आरतीही घेते तर ईशू सुद्धा अगदी खुश होऊन अर्णवच्या मागेच असते। आता अंजली सुद्धा आरती घेते। अगोदर आरती आपल्या अर्णवच्या चेहऱ्याला लावते आणि नंतर मात्र आपल्या अर्णवकडे हसून ती आरती घेते। तर आजी सुद्धा अर्णवचा इतका छान क्यूट असा पापा घेते। दोघेही आता अर्णवकडे बघून खूप खुश होऊन हसत असतात। त्यानंतर आता खुश होतो मामा आणि मामी या दोघांना आरती देतो। त्यानंतर नमू आणि हे जो आकाश आहे तर ते एकमेकांकडे पाहत असतात। तर मित्रांनो, आज मात्र आपल्या ह्या गणपती बाप्पांच्या या पूजेला मात्र आपले शुभविवाह मधील आकाश तेथे येत आलेले असतात आणि चक्क अर्णवच्या हातातून ते आरती घेतात। तेव्हा आता अर्णव म्हणतो की काय आकाश तू आणि इथे? सर्वजण आता आकाशकडे पाहतात। तर आकाश म्हणतो की माझ्या मित्रासाठी हे सरप्राईज असेल। त्यावर आता अर्णव आजी आणि ह्या अंजली ताईची आकाशची ओळख करून देतो। हा माझा मित्र आहे खास अशी त्याची ओळख करून झाल्यानंतर मात्र ईश्वरी पुढे येते, अर्णवच्या हातातील आरतीचे ताट घेते। वल्लभरी मामीचं लक्ष जातं। वल्लभरी मामी आता मनात म्हणते की मुद्दामून हे सर्व त्याला इम्प्रेस करण्यासाठी ही सर्व करते। त्यानंतर आता अर्णव आकाशला विचारतो की काय रे, पण तू असं अचानक कसं आला? त्यावर आता आकाश म्हणतो की अरे मी इकडूनच चाललं होतं, असे वाटले की जाता जाता भेटून जावे म्हणून, आणि बघतो तर काय, अरे चक्क तू सोनं नेसून पूजा करतोय, अरे नक्की झाले तरी काय तुला? तेव्हा आता अर्णव म्हणतो की अरे काही नाही, सहजच, अरे आजच नेसलो फक्त। त्यावर आता आकाश म्हणतो की फक्त 1 मिनिट, आणि तो आकाशचा आपल्या मोबाईलमध्ये आकाश लगेच अर्णवचा फोटो काढून घेतो। आकाशला मात्र हा फोटो कॉलेजच्या ग्रुपवर टाकायचा असतो आणि आता अर्णवला ह्या वेशामध्ये पाहून सर्वजण नक्कीच थक्क होतील, म्हणून आता आकाश म्हणतो की नक्की मी आज हा आपल्या कॉलेजच्या ग्रुपवर फोटो टाकणार, कारण हे दोघे कॉलेजचे मित्र असतात। तेव्हा आता हे ऐकून अंजली आणि आजी या दोघींना मात्र खूप असं हसायला येतं। त्यावर आता आकाश म्हणतो की कसं की कॉलेजमध्ये असताना अर्णवचा या सर्व गोष्टीची काहीही संबंध नव्हता, कारण तुझं हे रूप कुणाला माहितीच नव्हतं। त्यावर आता अर्णव म्हणतो की आकाश नको बरं, कारण हे रूप माझं नाहीच हे तुला माहितीच असेल। त्यावर आता आकाश म्हणतो म्हणजे काही वेगळं कारण आहे का? त्यावर आता अर्णव विचारतो की हॉट म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं? नो वे असं म्हटल्यानंतर आता अर्णव हा इकडे ईश्वरीकडे पाहत असतो। तेव्हा आकाशचं लक्ष जातं। आकाश आता मुद्दाम ईश्वरीकडे सुद्धा पाहतो आणि अर्णवकडे सुद्धा, आणि जोरात असं खाकरण्यासारखं नाटक तो अर्णवला करतो आणि अर्णवला विचारतो की काय हे सिक्रेट आहे का तुझ्या या जे काही तू आज हे वेश केला त्यामागचं? तेव्हा आता अर्णव म्हणतो की नथिंग, अरे असं काहीच नाही। तेव्हा आता आकाश म्हणतो की अरे अर्णव मी तुला हेच म्हणतो, कारण हे जे काही बदल आहेत ना नशिबात कोणीतरी आल्याशिवाय नाही होत। त्यावर आता हे ऐकून अंजली आणि आजी या दोघींना मात्र खूप असं हसायला येतं आणि आकाश पुढे सुद्धा म्हणतो की हे बघ, अरे माझ्या जे काही एक्सपिरियन्स आहे ना मला त्याच्यावरून तुला सांगतो की माझ्यात सुद्धा असे हे बदल झाले होते, मला त्याचा अनुभव आला, त्यावरून मी तुला हे सर्व सांगतो। माझे जाऊन दे, अरे ती तर एक वेगळी स्टोरी होती। आणि तो आता ईश्वरीकडे बघतो आणि अर्णवला खुणावून विचारतो की हे काय आहे अर्णव? त्यावर आता अर्णव हसतो आणि ते जाऊन दे आणि सांग तू कसं आहेस बरं, हाऊ आर यू, आणि तुझी भूमी वाईफ कशी आहे बरं? आणि भूमीच ना? तेव्हा आता आकाश म्हणतो की यस, अरे राईट, ती तर एकदम मस्त आणि मजेत आहे। ॲक्च्युली कसं वी आर एक्सपेक्टिंग। त्यावर आता लगेच अर्णव म्हणतो की नाहीच, तर ईश्वरी म्हणते की अहो मग तर तुम्हाला गणूबाप्पाचा आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे, आणि अर्णव त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतो। त्यावर आता आकाश हो म्हणतो, परंतु आता तो अर्णवला विचारतो की अरे ह्या कोण आहेत, म्हणजे ईश्वरीबद्दल विचारतो। तेव्हा अर्णव एकसारखा ईश्वरीकडे पाहत असतो तर आकाश त्याला खुणावतो की अर्णव अरे ओळख तरी करून दे की नक्की ह्या कोण आहेत? त्यावर आता अर्णव थोडासा हसतो आणि म्हणतो की पीए आहे ती माझी। तेव्हा मात्र आता लगेच आकाश म्हणतो की अरे ॲक्च्युली तुम्ही दोघे असे देवाची पूजा एकत्र केली म्हणून मला असं वाटलं होतं। तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, आणि परत तो सर्वांना म्हणतो की सर्वांनी मात्र ऐकून घ्या, आकाश एकदम असा सुंदर गातो आणि आज मात्र तो आपल्यासाठी इथे गाणार आहे। त्यावर आता आकाश म्हणतो की अर्णव, तर अर्णव म्हणतो की नो, आज मी मात्र तुझं काही एक ऐकणार नाही, तुला गावं तर लागेल। तेव्हा मात्र आता आकाश हा गायला सुरुवात करण्या अगोदर देवबाप्पाला नमस्कार करतो आणि देवबाप्पाला हात जोडून गायला सुरुवात करतो। तेव्हा मात्र आकाश छान असं आपल्या गणपती बाप्पांचं गाणं हे गायला सुरुवात करतो, छान असं गात असतो। तर आता
हे गात असताना मात्र ईश्वरीकडे आता अर्णव पाहत असतो. तर ईश्वरी सुद्धा अर्णवकडे आणि आता आकाश जे काही आता देवप्पाचं हे गाणं म्हणतो, सर्वांना मात्र ते गाणं खूप असं आवडतं. सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा आता आजी म्हणते की छान छान आणि सर्वजण टाळ्या वाजवत असतात. परंतु आता ईश्वरी मनात म्हणते की इतका छान गाणारा हा भडकू चंदाचा मित्र आहे. आणि तेव्हा मात्र ईश्वरी मनात हे सर्व बोलत असते. तर तिचं लक्ष अर्णवकडे जातं. अर्णव तिच्याकडे एकसारखा पाहतच असतो. तर ईश्वरी लगेच बाजूला पाहण्यासारखं नाटक करते. त्यानंतर मात्र आता इकडे राकेश हा कुणाला तरी शलाकाचा पत्ता शोधायला त्याने पाठवलेला असतो आणि त्याचा फोन त्याला येतो आणि त्याला काही अजूनपर्यंत त्या शलाकाचा पत्ता काही सापडलेला नसतो. तेव्हा राकेश त्याला अगदी धमकावून विचारत असतो की असं कसा, तुला तो पत्ता सापडत नाही, तिला मुंबईला सुद्धा जायला जागा नाही, वाटेल तसं तुम्ही करा, तिच्या काकाकडून माहिती काढा, ऑफिसमधील स्टाफकडून सुद्धा काही माहिती काढा, काही झाले तरी ती कुठे गेली हे मात्र मला कळायलाच हवं. आणि इकडे ती शलाका गायब आहे आणि दुसरीकडे मात्र ती माझी इंदोरी जिलेबी त्या अर्णव राजशिर्केच्या सतत जवळ जात असते. नेमकं ती तिकडे सकाळपासून काय करत असेल विचारायला तर हवेच. म्हणून आता राकेश हा ईश्वरीला फोन करतो. परंतु ईश्वरी मात्र आता कार्यक्रमात असल्यामुळे फोन काही उचलत नाही. तर राकेश विचार करतो की ही फोन का उचलत नसेल, असं नेमकं काय चालू असेल हिचं काम. एकदा मी फोन करूनच पाहतो, काही धोका होण्या अगोदर मला मात्र ही बातमी अगदी काढून घ्यावीच लागेल की नक्की ती तिकडे काय करते. म्हणून तो नमूला फोन करतो आणि नमू सुद्धा तिचीच बहीण आहे, यांना फोन उचलायचा नसतो, मग ह्या बिंडोक फोन तरी कशाला वापरतात, नक्की त्या तिकडे काय करत असतील. त्यानंतर आता इकडे ईश्वरी आणि नमू ह्या शेजारी असतात. तर मंजुताई तेथे येतात. ईश्वरी मंजुताईंना विचारते की नैवेद्याचं सगळं काही तयार तर आहे ना ताई. तर आता मंजुताई म्हणतात की हो हो सगळं काही एकदम रेडी आहे. ईश्वरी खुशन म्हणते की गणबाप्पांनी आपल्याकडे येथे येऊन कृपाच केली, आपण त्याला आपल्याकडून एकदम असा बढिया नैवेद्य दाखवून खुश करून यात. तेव्हा आता नमो आणि ईश्वरी ह्या एकमेकीत अगदी छान असे गप्पा करत असतात. तर आकाश आणि अर्णव या दोघांचंही लक्ष या दोघींकडे असते आणि त्यांच्या बोलणं जे काही सुरू आहे तर ते दोघेही ऐकत असतात. तेव्हा अर्णव विचार करतो की पूजा झाली तरी सुद्धा आजी मला हे बदलून का देत नाही. एक तर ह्या सोहळ्यामध्ये खरंच मला इतकं अनकम्फर्टेबल वाटतं. आणि तेवढ्यात अविनाश मामांच्या मोबाईलवर कॉल येतो आणि तो लगेच आजीला म्हणजे आईंना म्हणतो फोन आला. तर अविनाश मामा हे फोन घ्यायला बाहेर जातात. तेव्हा मात्र आता अर्णव हा पुढे चालत येत असतो आणि जेव्हा ईश्वरी सुद्धा आता ह्या गप्पा करता करता ती सुद्धा पुढे यायला निघते. आणि अर्णवचं मात्र आता चालता चालता जो काही सोहळ्याचं धोतर आहे तर त्या धोत्रामध्ये अगदी पायाचं बोट गुंतते आणि तो आता असा पडणार म्हणजे त्याचा तोल जातो. तो जोरात पडणार तोच लगेच ईश्वरी पाहते आणि धावत येते आणि अर्णवचा हात धरते. तेव्हा आता ईश्वरीने हात धरलेला आहे हे पाहून मात्र अर्णवला मागच्या क्षणाची आठवण होते. कारण जेव्हा ऑफिसमध्ये ईश्वरीचा तोल गेलेला असतो आणि ईश्वरी पडणार तोच अर्णवने तिचा हात धरलेला असतो आणि तो तिला त्याने सावरलं असतं. परंतु एक छान असं उत्तर त्याने तिला दिलेलं असतं आणि जेव्हा ईश्वरी नाही म्हणलेले असते तर अर्णवने तिला सोडून दिलेले असते. ते सर्व काही क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात. तर आता ईश्वरी सुद्धा अगदी त्याच जो काही त्याने उत्तर तिला दिलेलं असतं तर त्याच भाषेत तेच उत्तर अर्णवला देते. सर संभाल के, आठवलं का. तेव्हा अर्णव अगदी इकडे तिकडे पाहत असतो आणि सर्वांचं लक्ष आता या दोघांकडे असतं. तर ईश्वरी त्याला आठवण करून देत असते आणि अर्णवला आता त्या सुद्धा क्षणाची आठवण होते की जेव्हा ईश्वरी तेथे गोडाऊनमध्ये आग लागल्यानंतर स्पार्क तिच्या अंगावर उडत असतात आणि अर्णव तेथे आलेला असतो आणि अर्णवने त्या ईश्वरीनं म्हणलेलं असतं की सगळ्यांना माझ्यासारखं जमत नसतं, स्वतःहून सावरता येत नाही, शेवटी मदत ही लागते. तेव्हा आता ते सर्व आठवत असताना ईश्वरी म्हणते की अहो सर, दरवेळी आपल्याला नाही सावरता येत, मदत ही लागते, देवाची नशिबाची, आणि जे लोक आपल्याला आवडत नाही ना अशा लोकांची सुद्धा. मग काय करू, सोडू का तुमचा हात. तेव्हा आता ईश्वरी अगदी हात सुटल्यासारखा करत असते परंतु ती अर्णवचा हात पुन्हा घट्ट धरते. तर अंजली आणि आजी या तर दोघी अगदी हसून हे सर्व पाहत असतात. मामीला मात्र आता खूप असा राग येत असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवचा हात घट्ट धरते आणि सर, मी तुम्हाला नाही पाडू शकत, कारण तुम्ही जरी मला पाडलं होतं परंतु मी नाही पाडू शकत. म्हणून ती आता अर्णवला अगदी घट्ट असा हात पकडून ओढते आणि त्याला व्यवस्थित करते. सर्वजण आता हे पाहत असतात. आकाश आणि नमू यांना सुद्धा खूप असं हसायला येत असतं आणि बाकी सर्वांना सुद्धा. त्यावर आता ईश्वरी खुशून म्हणते, आजी तोपर्यंत मी नैवेद्याचं पाहते. तेव्हा आता आजी हो बोलून मान डोलावते. ईश्वरी खुशून जायला निघते परंतु
अर्णव रागाने तिला म्हणतो की थांब, तर ईश्वरी थांबते. ह्या ऑफिसमध्ये जे काही घडतंय ना ते फक्त हा योगायोग आहे हे लक्षात ठेव, आणि हे सर्व तुझ्यामुळे नाही घडत, त्यामुळे जास्त उड्या मारू नको. त्यावर आता ईश्वरी हसून म्हणते की अहो सर, हे सर्व काही माझ्यामुळे घडतंय, मी असं कधी म्हणाले बरं? आपली जिंदगी, आपलं नशीब, सगळं काही आपल्या हातात असतं. अहो हे विचार तुमचे आहेत सर, माझे नाहीत. त्यावर आता अर्णवला हे ऐकून राग येतो. अर्णव रागाने म्हणतो की इनफ, हा जो काही तुझा नॉनसेन्सपणा आहे ना तो बंद कर. तेव्हा आता या दोघांमध्ये जे काही संभाषण सुरू असतं तर आजी आणि अंजली त्या दोघांजवळ येतात आणि विचारतात की काय गप्पा सुरू आहे. तर आता ईश्वरी म्हणते की काही नाही, अहो असं अडखळले ना म्हणून त्यांना मी सांगत होते की जरा सांभाळून. असं ईश्वरी आता अर्णवकडे पाहत जेव्हा आजीला सांगते तर अर्णव रागाने ईश्वरीकडे पाहत असतो. त्यावर आता अंजली सुद्धा हसून म्हणते की हो ना अगं, सोहळं वगैरे आहे ते नेसायची सवय नाही त्याला. त्यावर आता अर्णव रागाने म्हणतो की हो ना, उद्यापासून तर ऑफिसमध्ये मी धोतरच नेसून येतो. त्यावर आता ईश्वरी खुशून म्हणते की हो ना, बेस्ट आयडिया आहेच मुंबईच्या या गर्दीमध्ये, हो की नाही आजी? तर आजी आणि अंजली तर ईश्वरीच्या होला हो करत असतात आणि खूप असे हसतात. तेव्हा अर्णव ह्या तिघींकडे सुद्धा पाहत असतो आणि त्याला राग येतो. तर नमो आणि मंजुताई सुद्धा खूप असे हसत असतात. तेव्हा ईश्वरी पुढे म्हणते की हो, एकदम असं हवेशीर आणि हलकं आणि फुलकं, आणि धोतर म्हणजे तर इंडियन स्टाईल, एकदम बढिया. त्यावर आता आजी म्हणते की हो ना अर्णव, अरे कल्पना तर खूप चांगली आहे, जरा एकदा विचार करून तर बघ. अर्णवला खूप असा राग येतो. अर्णव म्हणतो की हे सगळं काही आवरून घ्या, हे ऑफिस आहे, मंदिर नाही. त्यावर आता ईश्वरी म्हणते की अहो सर, पण ते जे काही कमिशनर आले होते ते तर सांगूनच गेली ना 2-3 दिवस गणूबाप्पा तर इथेच राहणार आहे, आणि त्यांना तुम्ही हो तर म्हणालच ना, ते पण तुम्हीच, आणि जेथे गणूबाप्पाचीच मर्जी आहे तर तेथे लवकर आवरणारे आपण तरी कोण? तेव्हा आता इशू छान असं उत्तर पटापट अर्णवला देत असते. तर आता आजी आणि अंजली ह्या दोघी ईश्वर अगदी खुश होत असतात. तेव्हा अर्णवला राग येतो. अर्णव रागाने ईश्वरीला म्हणतो की उद्या ऑफिसमध्ये ये, मग तेव्हा आपण नक्की बोलूयात. त्यावर आता अर्णव रागाने बाजूला जातो. तर आजी आता ईश्वरीला म्हणते की ईश्वरी, अगं तू काय करते हे तुला सुद्धा नाही कळत. तेव्हा आता ईश्वरी विचारते की आजी, अहो काय झालं, काही माझं चुकतं का? तेव्हा ईश्वरी हात जोडते. त्यावर आता आजी लगेच म्हणते की अगं इशू, अगं नाही ग वेडाबाई, असं का हात जोडतेस? अगं उलट तर मला तुला थँक्स म्हणायचं, कारण आता आजी तिच्यावर खूप अशी खुश असते. त्यावर आता ईश्वरी विचारते की थँक्स, आणि आजी थँक्स कशासाठी बरं? त्यावर आता आजी म्हणते की अगं आमच्या अर्णवला खरंच तू पुन्हा ऑफिस म्हणजे माणसामध्ये आणलंय, कारण हळूहळू का होईना तो बदलतोय. त्यावर आता अंजलीच्या डोळ्यात सुद्धा थोडस असं पाणी येतं. अंजली ईश्वरीला म्हणते की हो ना, तो बाहेरून असा स्ट्रिक जरी दिसत असला की म्हणजे कडक, त्यात सुद्धा त्याची एक अशी हळवी बाजू आहे. त्याची ती हळवी बाजू कायम त्याला लपून ठेवायची असते, ती कोणाला दाखवायची नसते. त्यावर आता आजी म्हणते की हो ना ईश्वरी, आता ती तुझ्यामुळे आमच्या समोर येते. अगं जरी तो रागात असला तरी चक्क तुझ्यामुळे आज त्याने देवाची पूजा सुद्धा केली. अगं माझा तर विश्वासच बसत नाही, आणि खास हा बदल ईश्वरी अगं तू करून दाखवलास. त्यावर आता ईश्वरी खुशून आजीला म्हणते की आजी हे बघा, गणूबाप्पाची जर इच्छा असेल ना तो सगळं काही आपल्याकडून करून घेतो. त्यावर आता आजी म्हणते की हो ना ईश्वरी, ते तर आहेच ग. त्यावर आता लगेच ईश्वरी म्हणते की बरं आजी, तुम्ही आता चेंजिंग रूम मध्ये बसा, तोपर्यंत मी नैवेद्य घेऊन येते. तेव्हा आता अंजली आणि आजी खुश होऊन चेंजिंग रूम मध्ये जातात. तेव्हा मात्र आता वल्लभरी मामीने हे सर्व काही ऐकलेलं असतं. तर हे सर्व ऐकून वल्लभरीच्या मामीची ही जे काही राग आहे तो तळपायातून अगदी मस्तकात जातो. तिला ईश्वरीची खूप अशी चीड येते. तेव्हा ती ठरवते की आज मात्र ह्या ईश्वरीचं काहीतरी असं करायलाच हवं. त्या दोघींनी मात्र त्या ईश्वरीला अगदी मुंबईभर डोक्यावर घेऊन नाचायचं ठेवलंय. काय त्या दोघींचं तिच्याबद्दलचं प्रेम असं उतू चाललं, त्यामुळे मला त्या ईश्वरीचा लवकरात लवकर असा बंदोबस्त तर करावाच लागेल, नाहीतर ती घरामध्ये येऊन तुझ्याच डोक्यावरती नाचेल. म्हणून आता वल्लभरीला लावण्याची आठवण होते. ही लावण्य तरी कुठे जाऊन बसली, कुठे गेली असेल, म्हणून ती लावण्याला इकडे तिकडे शोधत असते. आणि तेवढ्यात अविनाश मामा हे फोनवर बोलून बाहेरून येतात आणि वल्लभरीला तिच्या जवळ येतात. वल्लभरी नक्की कुणाला शोधते म्हणून अविनाश मामांचं लक्ष जातं. तेव्हा अविनाश मामा वल्लभरीला विचारतात की काय ग वल्लभरी, अगं कुणाला शोधतेस तू, आणि काय ग आता कोण आहे तुझ्या डोक्यामध्ये असे हिट लिस्टवर? तर वल्लभरीला राग येतो. वल्लभरी रागाने म्हणते की गप्प बसा हो तुम्ही, नको त्या वेळेला तुम्हाला मस्करी कशी सुचते हो. त्यावर आता अविनाश मामा म्हणतात की अगं आत्ते
अत्यंत गंभीर चेहऱ्याने आणि सिरियस तुला विचारतो, अगं वल्लभरी तू कुणाला शोधतेस, सांगशील का मला? मग मी सुद्धा तुला काहीतरी त्यात कुणाला शोधते त्यासाठी मदत तर करू शकतो. त्यावर आता वल्लभरी म्हणते की हो ना सांगतेस, लावण्य कुठे का दिसत नाही? त्यावर आता अविनाश मामाच्या डोक्यात प्रकाश पडतो लावण्य म्हटल्यानंतर. तर ते वल्लभरी मामीला विचारतात की काय ग तू लावण्याला का शोधतेस, तिच्याकडे तुझं असं काय काम आहेस? तर वल्लभरी म्हणते की हो आहे एक असं खास काम. तेव्हा अविनाश मामा स्पष्ट शब्दात वल्लभरीला म्हणतात की हे पग मी तुला एक शब्दात सांगतो की हे पग तू श्री गणेशाच्या गणरायाच्या दारात उभी आहे. मग तुझ्या डोक्यामध्ये काही असं वेडवाकड सुरू झालेलं असेल तर ते आत्ताच्या आत्ता थांबव. मग सांग असं काय सुरू आहेस तुझ्या डोक्यामध्ये? त्यावर आता वल्लभरी म्हणते की हो ना हाच तर प्रॉब्लेम आहे की तुम्हाला सगळं काही अगदी सांगावं लागतं. डोळे आहेत ना तुम्हाला बघण्यासाठी, मग दिसत नाही की आजूबाजूला काय घडतं ते. त्यावर आता अविनाश मामा विचारतात की काय ग असं काय वेगळं घडतंय? तर वल्लभरी म्हणते की हो ना तुमची आई आणि तुमची ती भाशी त्या ईश्वरीला फक्त डोक्यावर घेऊन नाचायच्या बाकी आहेत. त्यावर आता अविनाश मामा खुशून म्हणतात की अगं ईश्वरी ना, ईश्वरी तर कौतुक करण्यासारखीच मुलगी आहे. तर आता वल्लभरीला आणखीन राग येतो. वल्लभरी म्हणते की बास अजून काही कौतुक मला तिचं ऐकायचं नाही आणि तुम्ही गप्पच बसा. लग्नानंतर मला जे प्रेम तुमच्या घरामध्ये नाही मिळालं तर ते त्या कार्टीला एका दिवसात तुमच्या घरामध्ये मिळतंय. अविनाश मामा म्हणतात की हो करेक्ट एकदम बरोबर बोलते, कारण जे काही तुला ते प्रेम मिळालं नाही ना त्या गोष्टी फक्त नशिबानेच मिळतात. प्रेम आपुलकी जिव्हाळा या सर्व काही त्यातल्याच गोष्टी आहेत, तुला नाही वाटत का? तेव्हा आता वल्लभरीला आणखीन राग येतो. वल्लभरी म्हणते की हो ना मारा, आणखीन टोमणे तुम्ही मलाच मारा. तेव्हा आता लगेच अविनाश मामा हसतात, अगं मी तुला टोमणे नाही मारत तर एकदम बरोबर बोलतो आणि जाऊन दे तुझ्याशी बोलून तरी काय उपयोग, तू ज्यांना कोणाला शोधते ना शोध त्यांना. आणि आता अविनाश मामा तर आत निघून जातात. तर वल्लभरीला सुद्धा खूप राग येतो, ती तोऱ्यात आत निघून जाते. तर इकडे राकेशला तर आणखीन टेन्शन येते. एकीकडे मात्र ही इंदोरी जिलेबी त्या अर्णवला सारखी नावच ठेवत असते. मग तिला काय गरज होती त्याच्याच ऑफिसमध्ये उत्सव हा साजरा करण्याची? नेमकं तिकडे काय सुरू असेल आणि ते दोघे एकत्र तर एकमेकांच्या जवळ तर गेले नसतील ना, नक्की काय सुरू असेल तिकडे? त्यामुळे मला आता ती बावळट अंजली आहे ना माझी बायको, तिलाच फोन करून आता हे सर्व विचारावेच लागेल. म्हणून तो आता अंजलीला फोन करण्याचं ठरवतो. तर अंजली आणि आजी ह्या दोघी चेंजिंग रूम मध्ये एकमेकांशी गप्पा करत असतात आणि जावई बाप्पूंचीच आठवण त्यांना होत असते. आजी म्हणते की अगं आज या ठिकाणी आपले जावई बाप्पू म्हणजे ते राकेशजी असायला हवे होते. अंजली म्हणते की हो ना आजी. आणि तेवढ्यात मात्र अंजलीच्या मोबाईलवर राकेशचा कॉल येतो. तेव्हा आता अंजली खुशून म्हणते की आजी बघ ना, अगं तू तर त्यांची आठवण काढली आणि लगेच त्यांचा फोन सुद्धा आला. आजी खुशून म्हणते की हो हो स्पीकरवर टाक. तर अंजली फोन स्पीकरवर टाकते आणि बोला असं राकेशला म्हणते. तेव्हा राकेश आता मुद्दाम हसून विचारतो की अंजली काय ग, अगं उत्सव कसा सुरू आहे बरं, इतकं काही मी मिस करतो ना काय सांगू. तेव्हा आता अंजली सुद्धा म्हणते अहो आम्ही सुद्धा तुम्हाला खरंच खूप मिस करतो आणि आज मात्र पहिल्यांदा आपण या ऑफिसमध्ये सण असा सेलिब्रेट केलेला आहे, एक वेगळाच असा आनंद येते ऑफिसमध्ये आहे आज. तेव्हा आता लगेच राकेश म्हणतो की हो ना ते तुझ्या आवाजावरूनच मी ओळखतो. त्यावर आता आजी सुद्धा खुश होऊन लगेच फोन बोलायला घेते आणि राकेशला म्हणते की जावई बाप्पू खरंच आज यावेळी तुम्ही येथे असायला हवं होतं. खरंच इतकी छान पूजा झाली, आरती झाली आणि ते पण चक्क अर्णवच्या हस्ते. आणि काय सांगू अहो जावई बाप्पू आपला अर्णव चक्क आज सोहळं सुद्धा नेसला होता. त्यावर आता राकेश मुद्दाम हसतो आणि म्हणतो की अर्णव आणि सोहळं बापरे, आणि खरंच हे तर काही वेगळंच आहे. परंतु मला एक कळत नाही की अर्णवला मात्र सोहळं नेसवणारी ती महान कीर्ती व्यक्ती आहे तरी कोण? त्यावर आता आजी म्हणून जाते की अहो आपली ईश्वरी. ईश्वरी म्हटल्यानंतर आता राकेशला तर धक्काच बसतो, कारण जे त्याच्या मनात होते अगदी तेच घडत आहे हे ऐकल्यानंतर त्याला आता आणखीन राग येतो. त्यानंतर मात्र ईश्वरी इकडे नैवेद्याचं ताट घेऊन बाहेरच येत असते आणि वल्लभरी रागाने तिच्याजवळ येते आणि तिला रागाने थांब असं म्हणते. तेव्हा मात्र आता ईश्वरी आपली सहजपणे म्हणून जाते की बोला ना मामी. तेव्हा आता वल्लभरी रागाने म्हणते की मामी नाही मॅडम म्हणायचं, आणि आल्यापासून मी तुझा तोरा पाहत आज तर तू अगदी कंपनीची मालकीन असल्यासारखं येथे वावरते. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो मालकिनीचं नाही तर सच्च्या भक्तांचा तोरा आहे हा, तुम्हाला ते नाही कळायचं. तर वल्लभरीला राग येतो. वल्लभरी म्हणते की शांत राहा तू, मला सगळं काही अगदी स्पष्ट कळतंय. तुझे हे प्रयत्न. तर ईश्वरी विचारते की कसले प्रयत्न? तर आता वल्लभरी मामी म्हणते की आमच्यात घरात घुसण्याचे प्रयत्न. त्यावर आता ईश्वरी म्हणते की अहो मामी आता मन हे जास्त महत्वाचं असतं, प्रयत्न नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही आज गणबाप्पा समोर उभे राहून नीट प्रार्थना करा, म्हणजे तुमच्या मनात ते काही आहे ना ते सर्व काही दूर होईल आणि तो तुम्हाला अगदी न मागता सगळं काही देईल. त्यावर आता तोऱ्यात वल्लभरी मामी म्हणते की मी कशाला मागू, कारण ऑलरेडी माझ्याकडे सगळं काही आहे. तेव्हा आता
ईश्वरी म्हणते की अहो सगळं कुठे आहे, गणबाप्पा हा बुद्धीचा देव आहे आणि मेन म्हणजे तुमच्याकडे बुद्धीच नाही. आता हे म्हणण्या अगोदर वल्लभरी मामीला सगळं काही कळून चुकतं. तेव्हा तिला राग येतो आणि रागाने म्हणते की हे बघ ईश्वरी, गणबाप्पाकडे मला बुद्धी मागायला सांगतेस का? ईश्वरी हसून म्हणते की हो, त्यात काय हरकत आहे. आजचा दिवस खूप असा चांगला आहे, गणबाप्पा नक्की तुमची प्रार्थना ऐकेल, त्यामुळे तुम्ही नक्की गणबाप्पाकडे आज प्रार्थना करा. तेव्हा मात्र अगदी जसेच तसे उत्तर देऊन ईश्वरीने वल्लभरीचा जो काही माज आहे तो उतरवलेला असतो आणि तिला तर आणखीन राग येतो. रागाने ती आता ईश्वरकडे एकटक पाहत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जे काही गणबाप्पाचे कार्यक्रम सुरू असतात आणि त्यामध्ये ईश्वरी आणि अर्णव एकमेकांबरोबर डान्स करत असतात, परंतु अर्णव मात्र तिच्यासोबत अगदी एका झटक्यातच डान्स करत असतो. परंतु ईश्वरी हे ओळखते आणि वल्लभरी मामी लावण्याला हे सर्व दाखवते. लावण्याला आता हे सर्व काही बघून मात्र इतका जळफळाट होतो आणि ईश्वरीचा इतका राग येतो. तर वल्लभरी मामी म्हणते की बघ ना, ती ईश्वरी अर्णवच्या किती जवळ जाते ते तुला तर हे आता स्पष्ट दिसतच असेल, त्यामुळे कर, तू लवकर काहीतरी कर असं. आणि तुला त्या अर्णव आणि ईश्वरीला दूर करण्यासाठी मी सगळ्यामध्ये तुझ्या सोबत आहे. त्यावर आता लावण्य हे ऐकून मामीला विचारते की ह्या सगळ्यात तुमचा काय इंटरेस्ट आहे? तर वल्लभरी मामी म्हणते की ते वेळ आल्यानंतर तुला कळेल, सर्व काही तुला सांगेल, पण त्या अगोदर आपलं त्या कामासाठी हात तर मिळव. म्हणून वल्लभरी आपला लावण्याच्या हातामध्ये हात देण्यासाठी